राज्य शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी अपूर्ण आहे। 2 लाखात कर्जमुक्ती होत नाही, त्यामुळे कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी या विषयावर 9 ऑगस्टला राज्यभरातील शेतकऱ्यांचा नांदेडमधील हातगावमध्ये मेळावा घेतलाय। या मेळाव्यात वन्यप्राणी संरक्षण कायद्यातील बदलासह विविध मागण्या केल्या जाणार आहेत। या मेळाव्यातून राज्यातील शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवून देऊ अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन शेतकरी मेळाव्याबाबत माहिती दिली। 9 ऑगस्टला नांदेडमधील हातगावमध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केलाय। राज्य शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी अपूर्ण आणि फसवी आहे। 2 लाखात कर्जमुक्ती होत नाही, त्यामुळे कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी या विषयावर हा मेळावा होणार असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलं। या मेळाव्यात वन्यप्राणी संरक्षण कायद्यात बदल करण्याची मागणी, शेतमालावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी, वाढीव इथेनॉलची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची मागणी, साखर कारखाने आणि इथेनॉल उत्पादनामधील अंतराची अट रद्द करण्याची मागणी अशा विविध मागण्या होणार असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलं। आम्हाला माफी नको, आम्हाला मुक्ती पाहिजे आणि 2 लाखामध्ये आम्ही कर्जमुक्त होत नाही आहे। ह्या संबंध विषयावरती प्रामाणिकपणे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये हातगावला 9 ऑगस्ट हा क्रांतिदिन आहे आणि 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी मोठी परिषद आयोजित केलेली आहे। त्या परिषदेचं निमंत्रण सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। यामध्ये संपूर्ण कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे आणि हे व्हायचं असेल तर त्यांना वन्यप्राणी संरक्षण कायद्यामुळे जो त्रास होतोय तो थांबला पाहिजे, गोवंश हत्याबंदीच्या कायद्यामुळं जो त्रास होतोय तो थांबला पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांचं जे आयात निर्यातीमध्ये प्रचंड नुकसान होतं आहे ते संबंध निर्यातबंदी शेतीमालावरची उठवली पाहिजे